Okay, okay. So welcome everyone. In a previous lecture video, we see the common heterocyclic compound. Now we see what is meant by heterocyclic compound. Okay, so heterocyclic compound means what? It is cyclic compound contain heteroatom like oxygen, nitrogen, sulfur in their ring. असे सायक्लिक कंपाऊंड की ज्यांच्या रिंगमध्ये एखादा हेट्रोॲटम एक किंवा एकपेक्षा जास्त हेट्रोॲटम असतो. कोणते तर कोणते हेट्रोॲटम? नायट्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन याच्यापैकी जे हेट्रोॲटम असतील तर त्या सायक्लिक कंपाऊंडला काय म्हटलं जातं? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हटलं जातं. ओके, so what is mean by heterocyclic compound? And also in previous video we see the prefix for heterocyclic compound, suffix for the heterocyclic compound. Now in this video we see the nomenclature rule for the heterocyclic compound. heterocyclic compound साठी लागणारे nomenclature rules आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. ओके, आणि कॉमन हेट्रोसायक्लिक रिंग कोणते आहेत त्यासुद्धा आपण काय करणार आहोत इथे स्टडी करणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय कार्बोसायक्लिक कंपाऊंड? इन फर्स्ट लेक्चर nomenclature of organic compound we see what is meant by carbocyclic compound. Okay, a cyclic compound contain all carbon atom in the ring formation. असं सायक्लिक कंपाऊंड की ज्याच्यामध्ये काय असतं? सगळे कार्बन ॲटम प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलं जातं? कार्बोसायक्लिक कंपाऊंड म्हटलं जातं. ओके, सो कार्बोसायक्लिक कंपाऊंड मीन्स व्हॉट? अ सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड contain all carbon atoms in ring formation is called as the कार्बोसायक्लिक कंपाऊंड. ओके, सो हियर कार्बोसायक्लिक कंपाऊंडचा एक्झाम्पल कोणता आहे? बेन्झिन. ओके, सो ॲज बेन्झिन कंटेन ऑल कार्बन ॲटम. ओके, सो देर आर टोटल 6 कार्बन ॲटम इन बेन्झिन अँड 6 हायड्रोजन ॲटम. ॲज इट कंटेन ऑल कार्बन ॲटम hence it is called as the carbocyclic compound. Okay, then heterocyclic compound, again we revise what is meant by heterocyclic compound. When one or more carbon atom, okay, एक किंवा एकपेक्षा जास्त कार्बन ॲटम इन कार्बोसायक्लिक कंपाऊंड. कार्बोसायक्लिक कंपाऊंड मधला एक किंवा जास्त कार्बन ॲटम रिप्लेस बाय हेट्रोॲटम. जर हेट्रोॲटमने रिप्लेस केला, आता हेट्रोॲटम कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, देन दॅट इज कॉल्ड ॲज हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. सो हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय? जर कार्बोसायक्लिक कंपाऊंडमधला एक किंवा एकपेक्षा जास्त कार्बन ॲटम जर हेट्रोॲटमने आपण रिप्लेस केला, नायट्रोजन, ऑक्सिजन किंवा सल्फरने, तर त्याला काय म्हटलं जातं? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हटलं जातं. हियर द वन एक्झाम्पल इज शोईंग ऑन स्क्रीन द बेन्झिन. ओके, बेन्झिनमध्ये सगळे 6 कार्बन ॲटम आहेत, पण त्यातला एक कार्बन ॲटम जर एनने म्हणजे नायट्रोजनने रिप्लेस केला तर ते बेन्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? पायरिडिनमध्ये होतं. आणि या पायरिडिनला काय म्हटलं जातं? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हटलं जातं. ओके, या पायरिडिनला काय म्हटलं जातं? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हटलं जातं. ओके, सो यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय हेट्रोसायक्लिक कंपाऊंड? इफ one or more carbon atom from carbocyclic compound is replaced by heteroatom, then it is called as the heterocyclic compound. Okay, so again इन प्रिव्हियस लेक्चर म्हणजे जे आधीचे लेक्चरचे व्हिडिओ होते परवाचा कॉमन हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, त्याच्यामध्ये आपण प्रिफिक्स बघितले होते. ऑक्सिजनसाठी कोणता प्रिफिक्स असतो? ऑक्सा. नायट्रोजन अझा, सल्फरसाठी थाया. ओके, ऑक्सिजन ऑक्सा, नायट्रोजन अझा, सल्फरसाठी थाया. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती? 2, नायट्रोजन 3, सल्फर 2. सो आपल्याला हे जर त्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन असेल तर तिथे ऑक्सिजन न लिहिता आपल्याला येते ऑक्सा. नायट्रोजन असेल तर नायट्रोजन न लिहिता आझा, सल्फर असेल तर थाया. ओके, देन त्याच्यानंतर आपण हा सफिक्स फॉर हेट्रोसायक्लिक कंपाऊंडसुद्धा बघितलेला होता. ओके, सफिक्स फॉर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड कसे यूज करायचे? डिपेंड अपॉन प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन इन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड रिंग विथ रिस्पेक्ट टू रिंग साईज. ओके, सफिक्स कसे यूज करायचे? रिंगची साईज कोणती आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे की नाही, आणि दिलेली रिंग ही सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? त्या रिंगमध्ये डबल बॉन्ड असतील तर ती अनसॅच्युरेटेड आणि डबल बॉन्ड नसतील तर ती रिंग सॅच्युरेटेड. ओके, जर रिंग साईज 3 असेल म्हणजे त्या ती रिंगमध्ये किती? 3 मेंबर प्रेझेंट असतील, आणि रिंग काय असेल? अनसॅच्युरेटेड असेल, आणि तिच्यामध्ये नायट्रोजन असेल तर तिला काय म्हटलं जातं? इरिन. ओके, आणि नायट्रोजन नसेल तर इरेन. ओके, रिंग साईज 4 असेल, ओके, 4 मेंबर असतील आणि ती अनसॅच्युरेटेड असेल,
आणि त्याच्यात नायट्रोजन असेल तर ETE, नायट्रोजन नसेल तर पुन्हा ETE. रिंग साईज 5 असेल, रिंग अनसॅच्युरेटेड आहे, नायट्रोजन प्रेझेंट आहे तर OLE, नायट्रोजन ॲब्सेंट असेल तर OLE. आता रिंग साईज 6 आहे, नायट्रोजन रिंग अनसॅच्युरेटेड आहे, नायट्रोजन प्रेझेंट असेल तर INE, नायट्रोजन प्रेझेंट नसेल तर IN. आता रिंग साईज 7 आहे, रिंग अनसॅच्युरेटेड आहे, नायट्रोजन प्रेझेंट असेल तर इपाईन, नायट्रोजन ॲब्सेंट असेल तर इपिन. ओके. सो सफिक्स म्हणजे काय, नंतर लागणारे, पायरिडीन तसं शेवटचा जो डीन आहे तो. आणि प्रिफिक्स जे बघितले होते आधी, ऑक्झा, थाया, ते अझा, ते आधी लागतात. ओके. 1 ऑक्झा, 3 ऑक्झा. ओके. देन वी सी द सॅच्युरेटेड रिंग. सपोज जर रिंग साईज 3 असेल आणि रिंग कशी असेल, सॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्ड नसतील आणि तिच्यात नायट्रोजन प्रेझेंट असेल तर तिला सफिक्स कोणतं लागतं, इरिडीन. नायट्रोजन नसेल तर इरेन. ओके. आता रिंग साईज किती आहे, 4. रिंग कशी आहे, सॅच्युरेटेड, नायट्रोजन प्रेझेंट असेल तर इटिडीन, नायट्रोजन ॲब्सेंट असेल तर इटेन. ओके. आता रिंग साईज किती आहे, 5. रिंग सॅच्युरेटेड आहे, नायट्रोजन प्रेझेंट असेल तर ओलिडीन, नायट्रोजन ॲब्सेंट असेल तर ओलेन. ओके. आता रिंग साईज किती आहे, 6. आणि नायट्रोजन प्रेझेंट असेल तर इडाईन आणि नायट्रोजन ॲब्सेंट असेल तर ॲना. आणि रिंग साईज 7ला नायट्रोजन प्रेझेंटसाठी काही नाही, नायट्रोजन ॲब्सेंटसाठी इपेन. सो दीज आर द सफिक्स. ओके. सफिक्स म्हणजे त्या कंपाऊंडच्या नेमच्या नंतर पाठीमागे जे लावायचे असतात ते सफिक्स, आणि प्रिफिक्स म्हणजे आधी लावायचे असतात. ओके. सो हेट्रोसायक्लिक रिंग विथ 3 मेंबर. आता 3 मेंबरवाली हेट्रोसायक्लिक रिंग बघूया. ओके. पहिली बघूया ऑक्सिजन असणारी. ओके. ऑक्सिजन कंटेनिंग हेट्रोसायक्लिक रिंग. आता ही कशी आहे, सॅच्युरेटेड आहे. ओके. आता ऑक्सिजन आहे म्हटल्यावर प्रिफिक्स काय लागणार, आधी ऑक्सा. ओके. आणि सफिक्स नायट्रोजन ॲब्सेंट आहे, बरोबर. रिंग कशी आहे, सॅच्युरेटेड आहे. 3 मेंबरवाल्या रिंगसाठी काय सफिक्स आहे, नायट्रोजन ॲब्सेंट, आणि सॅच्युरेटेड असेल तर इरेन, म्हणजे ऑक्सा प्लस इरेन इज इक्वल टू ऑक्सिरेन. सो या रिंगचं नाव काय झालं, ऑक्सिरेन झालं. कसं घ्यायचं, पहिली रिंग बघायची, रिंग कशी आहे, 3 मेंबरवाली आहे. ओके. सो 3 मेंबरवाले रिंगचं आहे का आपल्या चार्टमध्ये, तर आहे. ओके. आता रिंग कशी आहे, सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे, डबल बॉन्ड नाही आहेत म्हणजे रिंग कशी आहे, सॅच्युरेटेड आहे. ओके. नायट्रोजन प्रेझेंट आहे का, नाही, ऑक्सिजन आहे म्हणून आपला प्रिफिक्स आहे ऑक्सा. आता नायट्रोजन ॲब्सेंट. आता 3 मेंबरवाली सॅच्युरेटेड रिंग विदाऊट नायट्रोजन, काय आहे, सफिक्स इरेन, म्हणजे प्रिफिक्स प्लस सफिक्स ऑक्सा प्लस इरेन इज कॉल्ड ॲज द ऑक्सिरेन. ओके. देन सेकंड, नायट्रोजन कंटेनिंग. ओके. नायट्रोजन कंटेनिंग रिंग आहे 3 मेंबरवाली. ओके. आता नायट्रोजनसाठी कोणतं, अझा. ओके. रिंग सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड, म्हणजे 3 मेंबरवाली. ओके. प्रिफिक्स आपला माहिती आहे, नायट्रोजन असेल तर अझा. आता 3 मेंबरवाली आपल्याला काय बघायचं आहे, 3 मेंबरवाली नायट्रोजन असणारी सॅच्युरेटेड रिंग. काय आहे चार्टमध्ये दिला सफिक्स, 3 मेंबर नायट्रोजन इरिडीन, म्हणजे आपला प्रिफिक्स आहे ऑक्सा, सफिक्स आहे इरेन. ओके. नायट्रोजन असणारी. ओके. सो इरिडीन, अझा आणि इरिडीन. सो अझा प्लस इरिडीन इज कॉल्ड ॲज द अझिरिडाईन. ओके. अझिरिडीन ऑर अझिरिडाईन. ओके. सो याच्यावरून आपल्याला काय करायचं, त्या प्रकारे शोधून काढा. आता सल्फर असणारी. आता सल्फर आहे म्हणजे थाया, प्रिफिक्स आपला थाया, 3 मेंबरवाली आहे, नायट्रोजन नाही आहे म्हणजे याला काय येणार, इरेन. सॅच्युरेटेड 3 मेंबर, नायट्रोजन ॲब्सेंट, म्हणजे ही काय झाली, इरेन. थाया प्लस इरेन म्हणजे थाया रेन और थाया रेन. ओके. सो अशा प्रकारे तो चार्ट वापरून आपल्याला काय करायचं आहे, रिंगचं नाव तयार करायचं आहे. ओके. देन सपोज हेट्रोसायक्लिक रिंग विथ 5 मेंबर. ओके. आता ही 5 मेंबरवाली नायट्रोजन प्रेझेंट आहे. टोटल नंबर किती आहेत, 1 2 3 4 5, आणि त्याच्यामध्ये काय आहे, नायट्रोजन प्रेझेंट आहे, प्लस या रिंगमध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहेत, म्हणजे ही रिंग काय झाली, अनसॅच्युरेटेड. आता नायट्रोजन आहे म्हणजे आपला प्रिफिक्स काय झाला, अझा, म्हणजे पहिले नाव येणार आहे अझा. आता आपल्याला सफिक्स शोधायचं आहे. रिंग कशी आहे, 5 मेंबर अनसॅच्युरेटेड विथ नायट्रोजन. काय आहे बघा त्याच्यासाठी सफिक्स चार्टमध्ये, 5 मेंबर अनसॅच्युरेटेड विथ नायट्रोजन म्हणजे काय, ओएल. आता अझा प्लस ओएल म्हणजे अझोल. सो या रिंगचं बेसिक नाव काय आहे, अझोल, आणि तिला दुसरं कॉमन नेम काय दिलेलं आहे, तिला
और डिराईव्ह नेम काय दिला आहे तिला, पायरोल. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज द पायरोल. अझा प्लस OL इट इज कॉल्ड ॲज द अझोल. मधला एक ए जो असतो तो काय केला जातो, रिमूव्ह केला जातो पहिल्या प्रिफिक्समधला. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज अझोल. देन इन केस ऑफ सॅच्युरेटेड रिंग, ओके, रिंग कशी आहे, या बाजूची दुसरी रिंग बघा की ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड नाही आहेत, म्हणजे ही काय झाली, सॅच्युरेटेड रिंग झाली. ओके, सो ही सॅच्युरेटेड रिंग आहे आपली. सो या सॅच्युरेटेड रिंगमध्ये आपण जर बघायला गेलो तर काय आहे, नायट्रोजन आहे, 5 मेंबर आहे, फक्त सॅच्युरेटेड आहे. मग चार्टमध्ये वरती जर आपण बघितलं 5 मेंबर रिंग सॅच्युरेटेड विथ नायट्रोजन, त्याला काय लागतं, ओलिडीन लागतं. म्हणजे अझा आणि ओलिडीन, म्हणजे ही काय झाली, अझा आणि ओलिडीन, अझोलिडीन आणि तिला दुसरं नाव काय दिलं जातं, पायरोलिडाईन. ओके, अझोलिडाईन किंवा पायरोलिडाईन म्हटलं जातं तिला. ओके, अगेन 5 मेंबर विथ सल्फर. ओके, सल्फर आहे इकडची रिंग जर आपण बघितली तर काय आहे, 5 मेंबर आहे. सेंट्रल आयटम कोणता याचा, सल्फर, म्हणजे तो काय झाला, थाया. आता डबल बॉन्ड आहे म्हणजे सॅच्युरेटेड, सो थाया प्लस, आता 5 मेंबर रिंग सॅच्युरेटेड विदाऊट नायट्रोजन, काय येतं, OL, म्हणजे ही कोणती झाली, थाया प्लस OL, म्हणजे कोणती झाली, थाया प्लस OL. थाया प्लस OL म्हणजे कोणती झाली, थायोल झाली. आणि तिला कॉमन नेम कोणता आहे, थायोफिन, अनसॅच्युरेटेड. ओके, आता इथे जर आपण बघितलं ही रिंग कोणती आहे, अनसॅच्युरेटेड आहे. सेंट्रल आयटम कोणता आहे, सल्फर, म्हणजे प्रिफिक्स झाला आपला थाया. आता सफिक्स शोधायचा आहे. आता 5 मेंबर सॅच्युरेटेड विदाऊट नायट्रोजन कोणता आहे तो, ओलेन, म्हणजे थाया प्लस ओलेन म्हणून थायोलेन, आणि ही कोणती झाली, सॅच्युरेटेड झाली. आता ऑक्सिजनवाली. ओके, सेंट्रल आयटम ऑक्सिजन, टोटल रिंग साईज किती आहे, रिंग मेंबर 5, रिंग कशी आहे, अनसॅच्युरेटेड. ओके, सो ऑक्सिजनला ऑक्सा, आणि विदाऊट नायट्रोजन अनसॅच्युरेटेड 5 मेंबर, सफिक्स कोणता, OLE, म्हणून हिचं नाव काय झालं, ऑक्सा ऑक्सोएल. आणि हिला दुसरं कॉमन नेम काय यायचं, फ्युरान नावाने ती काय केली जाते, ओळखली जाते. आता सॅच्युरेटेड, सेंट्रल आयटम ऑक्सिजन, टोटल मेंबर 5, सो ऑक्सा प्लस OLANE, ओलेन, सो इट इज ऑक्सोओलेन, so it is called as the saturated compound. So with the help of this chart we can identify the name of compound, whether it ring is saturated or unsaturated, nitrogen is present or not. So रिंगचं नाव ठरवायचं असेल तर आपल्याला काय गोष्टी बघायला लागतील, पहिली गोष्ट बघायला लागेल ती म्हणजे रिंग साईज काय आहे, टोटल रिंग साईज आपली किती आहे, 3 4 5 6 7 आहे का. सेकंड बघायला लागेल ती रिंग सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे. ओके, देन सेंट्रल आयटम कोणता आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, जो सेंट्रल आयटम असेल तो, मग तो नायट्रोजन आहे की नाही, आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रिफिक्स आणि सफिक्स ठरवून आपल्याला काय करायला लागतील, त्या कंपाऊंडचं नेम काय करायला लागेल, डिराईव्ह करायला लागेल. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द 5 मेंबर रिंग. देन वी सी द नॉमेनक्लेचर ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. रूल्स काय आहेत नॉमेनक्लेचर ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंडसाठी. ओके, सो first rule is that saturated or hydrogenated ring system are named by placing prefix such as dihydro or tetrahydro. ओके, सो सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड रिंग कशी केली जाते, तर सपोज जर डबल बॉन्ड असतील तर डायहायड्रो टेट्राहायड्रो तिला काय लागत नाही, पण जर कुठेच डबल बॉन्ड नसेल तर तिला टेट्राहायड्रो म्हटली जाते. आणि 5 मेंबरमध्ये एकच रिंग डबल बॉन्ड असेल तर तिला काय म्हटलं जातं, डायहायड्रो म्हटलं जातं. आता इथं ऑक्सिजन असणारी 5 मेंबर रिंगला नाव काय आहे, अनसॅच्युरेटेडवाली फ्युरान. ओके, आणि जर ऑक्सिजन असणारी पण कशी सॅच्युरेटेड तर तिला नाव काय, टेट्राहायड्रो फ्युरान, कारण तिथं 4 ठिकाणी काय नाही आहे, डबल बॉन्ड नाही आहे 4 मेंबरला, म्हणून तिला काय म्हटलं जातं, टेट्राहायड्रोफ्युरान म्हटलं जातं. देन सॅच्युरेटेड हायड्रोजनेटेड सिस्टीम आर नेम बाय प्लेसिंग, अगेन इथे आता नायट्रोजनवाले म्हटलं, जसं की तुम्हाला सांगितलं 5 मेंबरमध्ये 2 डबल बॉन्ड असतात आणि 6 मेंबरमध्ये 3 डबल बॉन्ड असतात. ओके, सर आता इथं नायट्रोजन कंटेनिंग आपण बघितली तर डबल बॉन्ड कोणत्या पोझिशन, आता नायट्रोजन आहे म्हटल्यावर काय झाली, ही पायरोल झाली. ओके, आता डबल बॉन्ड कुठे प्रेझेंट आहे, फुल्ली, ही काय आहे, फुल्ली अनसॅच्युरेटेड नाही आहे, पार्शली अनसॅच्युरेटेड आहे. ओके, म्हणजे 50%च ही काय आहे, अनसॅच्युरेटेड रिंग आहे. ओके, सो
याच्यामध्ये डबल बॉन्ड किती आहे, एकच प्रेझेंट आहे. फुल्ली अनसॅच्युरेटेड असते तर किती डबल बॉन्ड प्रेझेंट असते, 2. कुठे कुठे, दुसऱ्या आणि तिसऱ्याला आणि चौथ्या आणि पाचव्याला. पण इथे डबल बॉन्ड कुठे प्रेझेंट आहे, फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्याला. चौथा आणि पाचव्याचा इथला डबल बॉन्ड काय आहे, अबसेंट आहे. म्हणून हिला काय म्हटलं जातं, जिथला डबल बॉन्ड अबसेंट आहे तिथले 2 काय घ्यायचे, नंबर घ्यायचे. कुठे अबसेंट आहे डबल बॉन्ड, चौथ्या आणि पाचव्या ठिकाणी. तो 4,5 डायहायड्रो. ओके, 2 ठिकाणचे हायड्रोजन नाही आहेत ना, म्हणजे ही काय झाली 4,5 डायहायड्रो पायरोल झाली. ओके, 4,5 डायहायड्रो पायरोल. आता इथे सुद्धा सल्फर आहे, म्हणजे ही काय झाली थायोफिन झाली. सल्फर असणारी 5 मेंबर रिंग ही आहे थायोफिन. पण ही कशी आहे, पार्शली अनसॅच्युरेटेड आहे. म्हणजे डबल बॉन्ड किती आहे, एकच आहे, जे ॲक्च्युली असले पाहिजे 2 पूर्ण अनसॅच्युरेटेड होण्यासाठी. कुठे प्रेझेंट आहे डबल बॉन्ड, 3 आणि 4ला. मग अबसेंट कुठला आहे, 2 आणि 5चा, म्हणून 2,5 डायहायड्रो थायोफिन. ओके, सो डबल बॉन्डच्या कंडिशननुसार तिथे काय केलं जातं, किती डबल बॉन्ड अबसेंट आहेत त्याच्यानुसार डायहायड्रो, ट्रायहायड्रो, टेट्राहायड्रो अशा प्रकारे त्याचं काय केलं जातं, नॉमेनक्लेचर हे केलं जातं. ओके, देन 2 or more similar atom are present in the ring, then it is indicated by डाय अँड ट्राय. म्हणजे सिमिलर ॲटम जर रिंगमध्ये प्रेझेंट असतील तर त्यांना डाय, ट्राय, टेट्रा असं काय केलं जातं, इंडिकेट केलं जातं. सेम आयुपॅक रूल आपण वापरला होता ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी. ओके, 2 मिथाईल ग्रुप प्रेझेंट असतील तर आपण सेपरेट नाही लिहित. सपोज जर आता एका स्ट्रेट चेनमध्ये दुसऱ्या पोझिशनला मिथाईल आहे, चौथ्या पोझिशनला मिथाईल ग्रुप आहे, तर आपण कधी असं लिहित नाही 2 मिथाईल और 2 मिथाईल 4 मिथाईल प्रोपेन. आपण काय लिहितो 2,4 डायमिथाईल प्रोपेन. सेम रूल कुठे अप्लाय होतं, इथं हेट्रोसायक्लिकसाठी अप्लाय होतं. ओके, सो आता आयुपॅक रूल आपण पायरिमिडीनचं बघितलं. पायरिमिडीन इज द 6 मेंबर रिंग. ओके, पायरिमिडीन की ज्याच्यामध्ये 2 नायट्रोजन प्रेझेंट आहेत. आता नायट्रोजन म्हणजे काय, आझा. ओके, सो आपण काय करणार, कुठल्या पोझिशनला आहे, इथे सपोज फर्स्ट आणि थर्ड पोझिशनला आहे, तर आपण त्याचं नाव काय देणार, 1,3 डाय अझाईन. ओके, सो पायरिमिडीन अगेन 3, 1, 3, 5. इथे किती आहेत, पायरिमिडीनच आहे, 3 नायट्रोजन आहे, सो इट इज कॉल्ड ॲज 1,3,5 ट्राय अझाईन. ओके, सो पायरिमिडाईन आणि ही दिस इज पायरिमिडीन. सो या प्रकारे रिंगमध्ये किती ॲटम प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार त्याचं काय केलं जातं, ॲक्च्युअल नॉमेनक्लेचर केलं जातं. ओके, देन when 2 or more different heteroatom are present in ring, then ring should be number from following preference. ओके, आता जसं पॉलिफंक्शनल कंपाऊंडमध्ये आपण बघितलं होतं, कार्बॉक्झिलिक ॲसिड प्रेझेंट असेल आणि अल्कोहोल प्रेझेंट असेल तर पहिलं नाव कोणाचं घ्यायचं, सिनियरिटी और प्रायोरिटी कोणाला द्यायची, तशी इथे सुद्धा. कारण काय होतं, एका रिंगमध्ये आता वरती 3 नायट्रोजन प्रेझेंट आहेत पायरिडीनमध्ये म्हणून ठीक झालं, इथे काय प्रेफरन्स नाही. पण सपोज जर ऑक्सिजनसुद्धा प्रेझेंट असेल, सल्फरसुद्धा प्रेझेंट असेल आणि नायट्रोजनसुद्धा प्रेझेंट असेल, मग पहिलं नाव कोणाचं लिहायचं, ऑक्झा लिहायचं, थाया लिहायचं की आझा लिहायचं, तर त्याचा प्रेफरन्स काय दिलेला आहे, इन धिस मॅनर. फर्स्ट कोण, ऑक्सिजन, देन सल्फर अँड देन नायट्रोजन. ओके, सो the ring is number from atom preference in such a way that smallest possible number to other heteroatom in the ring. ओके, म्हणजे अशा प्रकारे द्यायचं की सपोज जर तिन्ही हे ॲटम प्रेझेंट असतील एखाद्या रिंगमध्ये, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे किंवा नायट्रोजन आहे, तुमचा पहिला प्रेफरन्स कोणाला येणार, ऑक्सिजनला, मग सल्फरला, मग नायट्रोजनला. नंबरिंगसुद्धा कसे स्टार्ट होणार, पहिला ऑक्सिजन, त्याच्यानंतर लोएस्ट नंबर सल्फरला आला पाहिजे आणि मग नायट्रोजनला आला पाहिजे. ओके, देर आर 2 डिफरंट हेट्रोॲटम, सल्फर अँड नायट्रोजन प्रेझेंट इन द रिंग, सो रिंग शुड बी नंबर ॲज पर द प्रेफरन्स. ओके, सो नंबरिंग शुड बी स्टार्टेड फ्रॉम सल्फर. ओके, सो ऑक्सिजनला, माफ करा, याच प्रेफरन्सनुसार ऑक्सिजनला सगळ्यात लोएस्ट प्रेफरन्स आला पाहिजे. पहिला प्रेफरन्स तुमचा नायट्रोजनला, मग सल्फरला आणि मग ऑक्सिजनला असणार आहे. ओके, इसकडे पहिला प्रेफरन्स ऑक्सिजनला, नेक्स्ट सल्फरला आणि मग नायट्रोजनला. ओके, आता इथे या रिंगमध्ये स्ट्रक्चर आहे, इथे काय सल्फर आहे आणि नायट्रोजन आहे. वरच्या या रूल्सनुसार आपण पहिला प्रेफरन्स कोणाला देणार, सल्फरला. सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम सल्फर अँड दॅट द स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर टू द नायट्रोजन. सो सल्फरला 1, 2, 3, 4, 5. सो प्रेफिक्स कोणता आहे सल्फरसाठी, थाया. सो सल्फर इज मोर प्रेफर दॅन नायट्रोजन. ओके, आणि फुल्ली अनसॅच्युरेटेड रिंग आहे
ओके. फुल्ली अनसॅच्युरेटेड रिंग आहे विथ नायट्रोजन, म्हणून तिला कोणता येणार? OL. थाया देन अझा देन OL. सो रिंग इज कॉल्ड ॲज थायाअझोल. ओके. सो दोघांचंही प्रेफिक्स घेणार आपण, थाया प्लस अझोल. सो रिंग इज कॉल्ड ॲज थायाझोल. म्हणजे काय, आता परत एकदा समजावून सांगतो. आपला प्रेफरन्स काय असणार आहे? पहिला ऑक्सिजनला, मग सल्फरला, मग नायट्रोजनला. म्हणजे हायेस्ट प्रायोरिटी ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन. आता ही रिंग आहे. नंबरिंग कुठून स्टार्ट करणार? सल्फर आणि नायट्रोजन आहे, म्हणजे नंबरिंग कुठून स्टार्ट करणार? सल्फरपासून. सो सल्फर इज फर्स्ट, second and nitrogen is the third. So prefix for nitrogen is aza, prefix for sulfur is thaya. So thaya plus aza आणि रिंग कशी आहे? फुल्ली सॅच्युरेटेड विथ नायट्रोजन. सो त्याला काय येणार? OL. सो थाया अझा प्लस OL इट इज इक्वल टू थाया अझोल. ओके. सो दिस रिंग इज कॉल्ड ॲज 1,3 थाया अझोल. कारण का? आपल्याला पोझिशन दाखवायची कोणाची? सल्फर आणि नायट्रोजनची. पहिली पोझिशन कोणाची दाखवणार? सल्फरची. कारण काय आहे? पहिला जो कंपाऊंड आहे आपलं, ते प्रेफरन्स कोणार आहे? सल्फरला आहे, म्हणून आपली पहिली पोझिशन कोणाची असणार? सल्फरची, आणि मग नायट्रोजनची. आणि ह्याच्यामध्ये काय असणार? नाव काय असणार या कंपाऊंडचं? कंप्लीट नाव 1,3 थाया अझोल. ओके. सो वॉट एव्हर बी नेक्स्ट पार्ट वी विल सी इन टू द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. ओके. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर आपण पुढचा बाकीचा पार्ट कवर करूया. ओके. काही शंका असतील, काही डाऊट असतील, काही समजलं नसेल तर काय करा, तुम्ही मला विचारा पर्सनल मेसेज टाकून. ओके. थँक्यू.